कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नागनाथा, आजपासून आपल्याला उत्सवापूर्वीचे विधी पार पाडावे लागणार। त्या सर्व विधींना उत्सवाच्या दृष्टीने फार महत्व आहे बरं। हो बुवा, मी जाणतो, मीरालाही ते ठाऊक आहे। हे सगळे विधी करण्याची तिची तयारी आहे। मीरा, आहेस ना तयार? हो बुवा, मी तयार आहे। उत्तम। उत्सव सुरू करण्यापूर्वी 3 विधी पार पाडावे लागतात। त्याचा पहिला विधी म्हणजे परंपरेनुसार या उत्सवाचं निमंत्रण देवी आईच्या भावाला द्यायचं असतं। देवी आईचा भाऊ तिकडे जंगलात एका अजस्त्र वारुळात राहतो। विधी करणाऱ्या स्त्रीने त्या वारुळाजवळ जायचं, वारुळाला बहिणीच्या मायाने मिठी मारायची आणि बंधू नागराजाला उत्सवाचं निमंत्रण द्यायचं। नंतर त्या वारुळात हात घालून वारुळातनं माती काढायची आणि ती माती घेऊन देवळात जाऊन तिथली जमीन सारवायची आणि त्या सारवलेल्या जमिनीवर रांगोळी काढायची। वारुळात हात घालून माती काढायची? होय बाळा, प्रथा तशीच आहे। अहो बुवा, पण किती धोक्याचे हे आहेत। उत्सवाचे सगळे विधी धोक्याचेच आहेत, पण उत्सव तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा सगळे विधी पार पाडले जातील। पण तिला हे सगळं करायला लावणं मला नाही। मीरा, आपल्या कुटुंबासाठी, गावासाठी म्हणून तुझा जीव, तुझा बळी असा मला नाही द्यायचा। तू यातून माघार घे। काका, तुला काय झालं तर शिवलात त्याला तोड काय दाखवू? नाही काका, आता मी माघार घेणार नाहीये। मी सगळे विधी पूर्ण करून दाखवेन। देवी महागौरी माते की जय। बाबा, बाबा, आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे। आम्ही सगळेजण खूप मोठ्या संकटात अडकलोत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।